गणित गुणाकार एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे। उदाहरणार्थ 3 गुणुले 4 गुणाकाराचे चिन्ह हे आहे। 3 गुणुले 4 म्हणजेच गुणाकारात संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज येते। आता 4 ने 3 ला गुणायचं आहे, म्हणजे 4 ने 3 वेळेस बेरीज केली असता उत्तर किती येते बघूया। 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, म्हणजेच 4 ने 3 ला गुणल्यास उत्तर 12 येते। म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी बेरीज इथे आपल्याला पाहायला मिळते। आता 4चा आपल्याला पाडे पण पाठ असायला पाहिजेत, म्हणून 4चा पाडा 3 पर्यंत बोलायचा आहे। 4 1 4, 4 2 8, 4 3 12, उत्तर आहे 12। अजून एक उदाहरण घेऊया। 7 गुणुले 2। आता 2 हे 7 वेळा बेरीज केली, 2 ची 7 वेळा बेरीज केली तर उत्तर येईल 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 2। एक 2 3 4 5 6 7, म्हणजे याची बेरीज आपल्याला करायची आहे। 4 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 14, इथे बेरीज आलेली आहे 14। आणि 2चा पाडा 7 पर्यंत बोलायचा आहे। बेसती उत्तर येते 14। अशा पद्धतीनं दुसरं उदाहरण आपण पाहूया। 5 गुणुले 4 याचं उत्तर आपण शोधूया। आता 4च्या पाड्यामध्ये 4चा पाडा 5 पर्यंत बोलायचा आहे, किंवा पुन्हा पुन्हा बेरीज येते म्हणून 4 हे 5 वेळा आपण 4ची बेरीज करायची आहे। 1 2 3 4 आणि 5, 4 हे 5 वेळा इथे लिहिलेले आहे आणि त्याची बेरीज करायची आहे। गुणाकारामध्ये पुन्हा पुन्हा बेरीज येते तेव्हा उत्तर त्याच संख्येचे येते। 4 अधिक 4 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, म्हणजे 4च्या पाड्यात 4चा पाडा 5 पर्यंत बोलल्यास उत्तर आपल्याला 20 नक्की येईल। 4 पंचे 20। अजून एक उदाहरण पाहूया। 2 गुणुले 9। आता 9चा पाडा 2 पर्यंत बोलायचा आहे, किंवा 9 अधिक 9, म्हणजे 9 हे 2 वेळा आपल्याला बेरीज केल्यानंतर 9ची 2 वेळा बेरीज केल्यानंतर आपल्याला 9 आणि 9 18 बेरीज येते। आणि 9च्या पाड्यात 9चा पाडा 2 पर्यंत बोलायचा आहे। 9 दोन्ही 18, उत्तर येते 18। हे उदाहरण आहेत एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे। पुढील व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे शिकणार आहोत।